त्रास आहे. प्रचार रस्त्यात बोलली ना, म्हणजे एवढं ओरडली ती, माझ्या अंगाला असा काटा आला होता अक्षरशः. तिच्या जी भीती होती ना तेच झालं. खूप म्हणजे तिला सारखं वाटायचं असं असतंय तसं असतंय बोलायची, आणि आज तिच्यावरच वेळ आली हे सगळं भोगायची. आणि त्यात मी काही सहभाग घेऊ शकत नाही अथवा वाटून घेऊ शकत नाही दुःख बघा, हे वेदना वगैरे. खूप म्हणजे खूप प्रचंड त्रासदायक आहे. त्यामुळे ना ही वेळ येऊ द्यायची नसेल ना तर खूप वेळीचा अवेअर असणं आवश्यक आहे. याबाबत थोडं सिरियस घेणं गरजेचं आहे. तर माझं ऑपरेशन झाले म्हणून मी स्वतः रेडी झालो. आता स्कूलला जायला. छान छान अभ्यास कर. हो. तिकडे हात लागला. आजचं बघा कंडिशन अशी आहे ना, आईनं पीठ मळून दिलेलं आहे, मी चपाती केली आणि शेजारच्या ताईने ना मस्त आहे ना पराठे वगैरे आणून दिले स्त्रीला. खूप छान. आणि स्वीटकॉर्न वगैरे आणून दिले. चल बाळा उशीर होते आपल्याला. चल बस झाले. चल चल. नमस्कार मंडळी. तर बघा आज आपल्याला ड्रेसिंग चेंज करायला जायचं आहे. आणि मुळात ऑपरेशनला वर्षा कधी घाबरली नाही. म्हणजे तिची भीती, मी जी काही व्हिडिओज बघितले तर मला जी काही माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये ऑपरेशनला वर्षा त्रास होत नाही, परंतु त्याच्यानंतर जी ड्रेसिंग चेंज करायची असती, कारण वजरी असल्यामुळे आहे ना टाके वगैरे काही नसतात. आणि ते असं ते ऐकून सुद्धा आहे ना एकदम बेकार वाटतंय, कसं सहन करायचं काय करायचं. कारण बघा एखादी आपली इंजुरी झाली, टाके घातले तर ते आपण टाके वाळावे किंवा मग रिकवर व्हावं एवढंच असते. तर ही असं नाही, दररोज त्याच्यातनं एक ईतभर आहे ना ते कपडा काहीतरी हे टाकून ते सगळं क्लीन करून घेणार, कापसाचा बोळा ठेवणार, असं काही प्रोसेस बघितली ना अंगाला काटा येतो अक्षरशः. तर आज पहिला दिवस आहे. परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो, स्वामीकडे प्रार्थना करतो की बाबा आजचा दिवस व्यवस्थित जावा. तिला एकदा काही नाही वाटलं की नाही पुढे सहन करू शकते. खूप सहनशील आहे ती, म्हणजे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सहनशील आहे मी सांगू शकतो. कारण कसं आहे आजपर्यंतचे काही प्रसंग आलेत ना मी बघतोय त्यावेळेस ते खूप खंबीरपणे सामोरे गेलेली आहे. कारण तिचं एक कानाचं ऑपरेशन झालं आहे, 2 सीझर झालेले आहेत आणि आता हे 4थं ऑपरेशन आहे. त्यामुळं बाकी गोष्टीचं काय वाटत नाही, पण हे एक वेगळाच प्रकार आहे. त्यामुळं खरं स्वामींनी तिला खूप खूप हिंमत द्यावी, याच्यातनं बाहेर पडायची, लवकरात लवकर ती रिकवर व्हावी हीच प्रार्थना करतो मी. चला आता तिला घेऊन जातोय मी. बाण गेली माझं लवकर बरी हो, मग मी चंट होतो चंट निघायला येता. ना ड्रेसिंग करण्याचा टेबल सगळ्यात कठीण वाटते. हा मग अशी म्हणल्याप्रमाणे आता मला भीती आहे ते आता भूल नसते. आणि ते अक्षरशः ज्या वेळी ते ट्रीट करतात ना, ते करताना कापसाचे गोळे वगैरे आठवतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वगैरे ते इन्सर्ट करून ते असं. आणि ही आज नाही, मला 6 महिन्यापूर्वी ही गोष्ट सांगितली होती वर्षाने की असं असं असते. मला वाटायचं काही इग्नोर केलं, काही नसतंय. पहिली डिलिव्हरी झाली आहे, पहिल्या वेळेस काहीच झालं नाही. आणि आता काय होते असं मी एवढं इझी घेतलं, याला इग्नोर केलं मी पण बरं का. याला दोषी मी सुद्धा तितकाच आहे. आत्ताच पाठीमागे ती म्हणतो ते असं असतं बरं का. मी तरी म्हणलं तेवढं मी माझ्या ड्युटीत आणि माझ्या कामातच व्यस्त, मी पण थोडंसं दुर्लक्ष केलं, म्हणजे मला वेळ मिळाला नाही. पण हिला आज ज्या वेदना होतात ना त्या बघून आहे ना खरं सांगू स्वतःला दोषी वाटते की आपण थोडं लक्ष जर दिलं असतं हिच्या म्हणण्याकडं. आतापर्यंत बुलीचं होतं, आता काय नव्हतं, आता भूल नाही वगैरे. पण नाही, स्वामी पाठीशी आहे तर स्वामी एकदम व्यवस्थित करणार आहे. तर आपली मंडळी आहे त्यांनी प्रार्थना करते, त्यामुळे आहे ना बघता बघता हे दिवस जाणार आहेत वर्ष. हे त्रास लय लवकर कमी होईल. 30 दिवस नाही बघता बघता माझं एवढंच आहे की ना, म्हणजे ते ॲक्च्युअल म्हणजे भूल देऊन कसं आहे, काही ट्रीट केलं आणि किती मोठं ऑपरेशन झालं ना, ती भूल हळूहळू उतरते तेव्हा त्रास होतो. पेनकिलर वगैरे असतात किंवा अँटीबायोटिकमुळे थोडं ती वेदना कमी जाणवते, दुखतं वेदना कमी. पण आत्ता लाईव्ह
त्या जखमेत ते सगळं करणार आणि मग मी कसं ते फेस करू ही मला भीती. मला तिथंपर्यंत जायची पण इच्छा होईल. ॲक्च्युली जो टाइम त्याने दिला होता तो लोटत थोडासा पुढेपर्यंत आणला, पण आता माझं असं झालं की नाही. पण काय नाही, योग्य फेस म्हणून जावं लागणार, याच्यात लवकर बाहेर पडायचे आपल्याला तर हे फेस करावं लागणार. आणि बऱ्याच लोकांनी हे फेस केलेलं आहे, सगळ्यांनी अनुभव शेअर केला. त्रासदायक आहे, आलं नशिबाला आपल्या तर आपण सहन करून पुढे जाऊ. हां, स्वामीचं नाव घ्यायचं, सगळं व्यवस्थित हिंमत देतात स्वामी. चल जाऊया आपण, पाऊस यायला लागला. अरे सॉरी, तुझ्या पण लक्षात नाही माझं. बोलतो बस. बघा, शेवटी ज्याची भीती होती तेच झालं आणि तिला खूप त्रास झाला. मी बाहेरून आवाज ऐकत होतो आणि त्यामुळं ते मला जाणवलं आणि तिने ते सहन केलं. मग बाहेर आल्यानंतर आहे ना, आम्ही दोघं एकमेकाला एक शब्दही बोललो नाही घरी येईपर्यंत. तर बघा, नेहमी आम्ही हसत खेळत असणारे, आज एक शब्दही बोलत नव्हतो. आणि असे प्रसंग आहे ना, खूप काही शिकवून जातात. आणि हा प्रसंग म्हणजे आमच्यासाठी एकदम निरभ्र शांतता होती ती, आणि खूप काही शिकवून जाणारी होती. बऱ्याच वेळा आपण निशब्द होतो बघा, तिथं आपल्याला शब्दही फुटत नाही. असे प्रसंग आयुष्यामध्ये येतात आणि या प्रसंगामध्ये आम्ही खूप काही शिकलो आणि याच्यातनं आम्ही लवकरच बाहेर पडणार आणि नव्याने हसत खेळत तुमच्यासोबत वर्षा दिसेल. तर तुमच्या आयुष्यामध्ये अशी फेज आलेली आहे का, असे प्रसंग आलेले आहेत का, तर कमेंट करून नक्की सांगा. कारण नक्कीच याच्यातनं बाहेर पडायला आम्हाला त्याची मदत होईल आणि प्रत्येकाच्या आयुष्यात येतात असं मला वाटतंय, जिथं आपण निशब्द होतो. बघा, बाळ होऊ देणं वगैरे सगळ्या गोष्टी आहे ना, दोघांची जबाबदारी. पण त्रास सहन फक्त लेडीजलाच करावं लागतं, त्या माऊलीलाच करावं लागतं. मुलं आहे, खूप भारी वाटतंय ह्यांनी सांगायला मला मुलगा झाला, मुलगी झाली, अथवा असं आहे तसं आहे, परंतु वेदना फक्त त्या महिलेला सहन करावं लागतात. आणि अशा वेळेस दुःख आहे ना, शेअर कसं करून घ्यायचं सांगा. शेअर पण करता येत नाही. ते अक्षरशः मी रिक्वेस्ट केली होती की मला पण आतमध्ये, पण त्यांनी परमिशन नाही दिली. कारण ते समक्ष बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही की त्या माऊलीला, त्या महिलेला किती त्रास आहे, किती प्रचंड त्रास आहे. प्रचार रस्त्यात बोलली नाही, म्हणजे एवढं ओरडली ती, माझ्या अंगाला असा काटा आला होता अक्षरशः. तिच्या जी भीती होती ना, तेच झालं. खूप म्हणजे तिला सारखं वाटायचं असं असतंय तसं असतंय बोलायची. आणि आज तिच्यावरच वेळ आली हे सगळं भोगायची, आणि त्यात मी काही सहभाग घेऊ शकत नाही अथवा वाटून घेऊ शकत नाही. दुःख बघा, हे वेदना वगैरे खूप म्हणजे खूप प्रचंड त्रासदायक आहे. त्यामुळे ना, ही वेळ येऊ द्यायची नसेल ना, तर खूप वेळीचा अवेअर असणं आवश्यक आहे. याबाबत थोडं सिरियस घेणं गरजेचं आहे. थोडंसं काळजी आणखी या बाबतीत आम्ही जे अज्ञानी होतो ना, ते बिलकुल राहू नका तुम्ही. वेदना खूप प्रचंड वेदना आहे. त्या रस्त्यात मला बोलली नाही ती, कारण तिला खूप रडायला येत होतं. खूप म्हणजे कसं आहे, खूप स्ट्रॉंग आहे ती, खूप स्ट्रॉंग आहे. दाखवती नाही बरं का, पण कसं आहे, किती केलं तर ती पण माणूस आहे, सहनशीलता आहे म्हणून एवढं पण नाही. खूप रडली ती. आता लेकराला बघून थोडंसं जरा खूप थोडीशी वाटतं मला, खरं सांग.
किती गोड आहे. काय होतं? तिकडचा आवाज येलाय का मध्ये? नमस्कार मंडळी. तर बघा, आज दुसरा आता हे तिसरा दिवस आहे मला ना ड्युटीला जायचं आहे. मी रिक्वेस्ट केली परंतु सुट्टी काही मिळत नाही आहे. तर बघूया कसं होतं काय. मला जावंच लागणार आहे, मला पर्यायच नाही. मी तयार पण झालेलो आहे म्हणून आता डायरेक्ट मी आता 12 वाजता येणार. तोपर्यंत नाश्त्याचं कसं करणार, सगळ्या गोष्टी खूप अवघड आहे. नको नको वाटतं या सगळ्या गोष्टी. चला मी जातो आणि पुढे काय असेल तर तुमच्याशी शेअर करतो. वर्ष झोपले आणि मला थोडे दिवस सुद्धा जास्त मला सुट्टी मिळालेली नाही किंवा हिची हेल्प करू वगैरे. आता हिला काय शक्य आहे नाही, हिला जागेत नाही उठता येत नाही, हिला इतकं वेदना एवढा त्रास आहे आणि मला ड्युटीला जावं लागतंय. बघूया काय करता येईल आता, पुढचा पर्याय काय निघतोय बघूया. आज तर आता मी 12 वाजेपर्यंत येऊ शकणार नाही. दोन दिवस सुट्ट्या मिळाल्या. आज ड्युटीला गेले ते. श्रीला आता उठवते मी. त्रास थोडासा होतो आहे पण मग बघू कसं काय होतंय स्वयंपाकाचं वगैरे ते. तर आता सकाळ झाली आणि माझं ऑपरेशन होऊन फक्त 3 दिवस झाले आणि आम्ही हळू बोलतोय. त्याचं कारण आहे पिल्ली उठल. सुचायचं बंद झालं मला. श्रीचे बाबा गेले ड्युटीला आणि या एवढ्या सकाळच्या टायमिंगला म्हणजे काहीच अवेलेबल होत नाही आहे शक्यतो. त्यामुळे आणि स्कूलसाठी त्याला पाठवणं पण गरजेचं आहे. त्यांनी एक दिवस सुट्टी घेतली होती श्रीने शाळेला. माझं ऑपरेशन होतं त्या दिवशी, पण आता त्याला पाठवायचं आहे स्कूलमध्ये. काल पण तो गेला होता पण काल त्याचे बाबा घरी होते. पण आज डे 3 आहे ना ऑपरेशनचा. सो ते डिरेक्टली ड्रेसिंग करायच्या वेळी येतील 12:30च्या सुमारास. तर तेव्हा ते म्हटलेले की मी टिफिन घेऊन येतो. पण सध्या श्रीला ब्रेकफास्ट आणि लंच देण्यासाठी आजी लवकर उठली. मी तेवढं दुखत असताना कसं बनवलं काय माहिती. मी तिला राहू दे, मी उठते, मी करते म्हणलं तर काही ऐकतच नव्हते. आता श्री तयार होईल. तिकडे बघा आई, तुला हे राहू दे म्हणले होते ना. कोण सोबत जायला कसं काय करावं, त्याची काळजी घेणार, किती खात्याची किती नाही. तिथं कॅन्टीनला हे म्हणले होते की कॅन्टीनला खाऊ दे, पण मग आईला विश्वास बसे ना की तो किती खातो तिथे आणि किती नाही. काय किती खाते काय माहिती म्हणून घरी येऊन देऊ म्हणून करायला. नाही वैताग उगीच करू नको. हे सगळं झाकून ठेव. त्याच्यापुरती एक चपाती कर. परत ह्याने आलास करते. मला म्हणलं होतं मेसचा आणतो मी येताना. म्हणलं होतं पण मला बसवं नाही गेल्यावर पुन्हा पण उठली बाहेर. चल चल आंघोळ कर. किती त्रास झाला तरी पण चपाती भाजी नाश्त्यासाठी हे ब्रेकफास्टला बघू उभं राहायला येईल का. तशीच करते काय करून खाली गॅस घेतल्यावर बनवते काय सोय नाही. आणि हा जो गॅस आहे ना हा ऑपरेटच करतायत ना आईला, त्यामुळे भीती वाटते. त्यामुळे मग आमचं चाललंय आणि मावशी बघतोय आम्ही. तर त्यामुळे आज उद्या येतील कदाचित, नाही तर शेवटी मेसचा आहे. पण हे श्रीचं जे टायमिंग आहे ना
त्या वेळेमध्ये एक पण मावशी मिळत नाहीत. मावशी खूप आहेत पण टायमिंग जुळे ना, एवढ्या सकाळी कोणीच येईना आहे ना. आपण बघितलं पण ते सगळ्या काय म्हणतात 9च्या पुढून, तोपर्यंत श्री शाळेत जात. बस एक चपाती राहू दे, बाकीचं राहू दे. ते हाय सिस्टर श्री त्याचा आवडतो आता. आणि बाकी कणिक वगैरे तसेच झाकून ठेवली आईने, कारण त्याच्या पुरतंच बनव एक चपाती म्हटलं तर मी. आणि तिला उभं राहणं शक्य नाही. गॅस जो आहे आमचा तो खाली घेता येत नाही, हा नवीनवाला. आणि दुसरं तो ऑपरेट करणं पण तिला जमत नाही. मला सतत उठून जाऊन बघावं लागते की काय कसं आहे ते. आणि हे जे दिसतंय ना, हे स्टोल आहे, तर हे असं बांधलं आहे जेणेकरून ते जे ऑपरेशन झालेलं आहे ना, तर त्याच्यातनं जे काही ब्लड वाहत आहे किंवा पस वगैरे थोडाफार असतो, तर तो सगळा त्याचा निचरा व्हावा. आणि सगळ्यात हॉरिबल आहे ते म्हणजे त्याचं ड्रेसिंग. त्याच्याला थोडंसं तिचा फॉलोअप घ्यावाच लागतो की आवरलंय का, झालंय का. आवरलं का रे पिल्या? हो. गुड बॉय झाला का नाही आजी? श्री गुड बॉय हुशार झाले आता, सगळं मनाने करायला की. कसलं भारी दिसतंय फिल्म आजी सारखंच आहे दिसतंय बाहेर. काय जर म्हणतात एकापेक्षा एक होती. आजीवरच गेलेत, माझ्यावर तर कोणी आलंच नाही. दिस इज नॉट फेअर. दिस इज नॉट फेअर. सगळे म्हणजे आजीवरच, कारण आजीची ना मावर खूप माया आहे. कलर माझ्यावर आहे. आजीचा कलर गोरा पान आहे. आजी माझ्यावर लय गोरी आहे, मीच माझ्या पप्पावर गेले मिक्स आहे. तिचा कलर तुझ्यासारखा आहे. आजीचा माझा आजी नाही, तुझ्यासारखा आहे. आणि तुझा माझा आजीसारखा. होय. नको थोडं काय तर खाणं, थोडस खाणं. अगोदर म्हणले मी नाश्ता घेऊन येतो रात्री, सकाळी जाताना म्हणले आज मी 12:30ला येणार आहे. मग हे नाश्त्याचा वेळ कुठे राहतोय तेव्हा? नाश्त्याचं तेवढं करून खावा, जेवणाचं घेऊन येतो आणि मावशीचं बी बघतो. मावशी लावलेलाही परवडतात का म्हणाले, घाबरून रातभर झोपायची नाही, डबा द्यायचा श्रीचा मग. आणि तिथं उभारलं तर पाय कसे, आता रडवेली झालतीस तू, श्री उठाना गेलता तर रडवे. मला वाटायला आता केला डबा अर्धत सुद्धा तरी उठाना गेला, शाळा कुणी इथे काय की, म्हणून मला वाईट वाटायला तुला आरडायची वेळ येते काय की, असं मी वाटायला की तसं झोळे बांधल्यासारखं पुढं गटून आहे. आणि जडच्या जड तुला असं वाढवाया असं कळल्यासारखं आणि ठणूक असं तण सगळं वाटतं. आज पहिल्यांदा थोडं चालले तर असं गरम अंगवून असं डोकं. चला जाशील ना पुस्तक सोडायला जातो. चल मग ह्याच्यात बसून खाली गेल्यावर दिसावं म्हणजे दररोज पिलू उठते. आज नाही जात कालची एक झोपते यशवंत आहे चांगलं होऊन गेले डब्बा संपवा. ऐकते तू इथून गॅलरीतून बघते, व्यवस्थित जाशील. टिफिन संपवा. स्वतः जाशील ना लिफ्ट ना? नक्की काही येऊ सोडायला. बाय श्री. हा मागे सरक, बेसमेंटचं हे कर. इथून लगेच बघायली. साईडला किंवा तुम्ही एकदा पण एकट्याला जाऊ दिलं नाही आज फर्स्ट टाइम. आज जावं लागलं, काय करावं झाली कसं करायचं मग.
बरोबर असा असतो थरथर होतंय वयामानानं. हे बघा उभं राहता येत नाही, हात असा ही मी प्लेट सोडलं का बघाय आणि तरी तिला मला खाऊ घालायचं. खाऊ घातल्याशिवाय कशी रिकवर होईल. आम्हाला ना मावशी बघत आहेत आम्ही, पण मावशींचा टायमिंगच सकाळी लवकर मिळत नाही, त्या उशिरा येते 9च्या टायमाला, 9 पासून पुढे. आणि ह्याचा टाइम 8ला जातोय. 8ला स्कूल बस येते. मग काय त्या मावशीचा उपयोग आहे का? असंच आमच्या अडचण व्हायला. नाही तर मावशी लावायला काहीच हरकत नाही. बऱ्याच जणी म्हणतील की एवढा आजारी मावशी का लावते, काही इलाज नाही, काय करावं. लावायला प्रॉब्लेम नाही, पण मावशीच येतातच 9च्या पुढून. जेवढ्या पण आम्ही बघितलं एक्स्ट्रा पैसे द्यायलाही तयार आहेत, पण त्या म्हणतात आमच्या घरातली कामं असतात आणि त्यावरून येतात म्हणून. त्यामुळे आम्हाला पाहिजेत 7च्या सुमारास वगैरे. 7ला एक चपाती जरी झाली श्री, चपाती भाजी आणि नाश्ता त्याचा तरी झाला, एवढंच हवा. पण आता ते कसं होतंय बघूया काय करताय. पण हे जातात अगदी 5:30-6 वाजता ड्युटीला, आणि त्यानंतर मग हे असं व्हायलंय ना. आजच जॉईन झाले ते 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. पिल्लू उठली आवाज आला म्हणून. पिल्लू उठली आहे आणि आता तिला काढायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. कारण आईला पण काढून घेता येत नाही. तर एकदा आईकडनं ती पडली होती, म्हणजे आई पण त्यावेळी पडली होती डोळ्यात असताना. त्यापासून आई तिला काढायला जात नाही. पण आज फर्स्ट टाईम आता कसं काय करते. अगोदर कसं जेव्हा आम्ही ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये होतो, म्हणजे डिस्चार्ज मिळेपर्यंत स्त्रीने तिला मदत केली काढून द्यायला वगैरे. बघते मी माझा एक हात नाहीच असं काहीतरी मॅनेज करू. देवा कसं काढलंय दम्या, तुला अचानक काढलंय, कसं काढलं असेल ग. इथंच बसते मी म्हणजे पिल्लू सोनू बाबू, तू उठलीस, तू उठलीस. क्यूटशी माझी बा. गुड मॉर्निंग. अशा आम्हाला मया मया करायची असते, अशा लोलायची असते. पिल्लू तू बसतेस आणि अशा छान छान खातेस, पोटॅटोचं खातेस, हातात हवंय. आता बाळाचा पण ब्रेकफास्ट, म्हणजे आजी खुश की पिल्लूनं काय तर खाल्लंय म्हणून. रडत नाही पुन्हा, खाऊ घातलं का रडत राहते. आमच्या आईच्या हात आणि पायच हे झाले नाही, तर ते खूप स्ट्रॉंग आहे मनाने. मन तरी मला वाटतं की इच्छाशक्ती आहे, हात पाय चलत नाही असं आहे. बळत चलायला लागले तरी पाय लटलट कापते, कल जाते. बघा कसं गाई गडबडीतला आमचा नाश्ता. उद्या आईला असं कधी इथं आलं तसं करायचं, एवढं दडपण घेऊन वेळ आली नाही. आणि तिकडे हॉर्न वाजलं का आईला असं भीती वाटायची. श्रीच्या स्कूलची वक्तशीर आहे, तिला वेळेचं इकडे तिकडे अजिबात जमत नाही. आम्हाला पण स्कूलमध्ये एकदम टायमिंग मध्ये पोहोचलं पाहिजे, अगोदरच नाही उशिरा पण नाही. बघ मध्येच ती तू दिलेलं ते खाते आणि नंतर ते खाते, तोंडी लावती का आजी. बघा पिलू बाबा कुठे आहे तुमचे, बाबा कुठे आहे तुमचे. काय बोलले होते, ब्रेकफास्ट आणतो पार्सल येऊ. आम्ही आता नाही बघत, रुसली आहे तू. रुसलेश बाबू, रुसलेश. नाही अजिबात नाही, आम्ही नाही बघणार. आता बघितलं राग आलाय माझ्या आईला सोडून गेला तेवढ्या आजारपणात. तू बाबा आईला एवढ्या आजारपणात सोडून गेलास. माझं बाळ एकटं गेलं खाली, राहू दे म्हणून. आजीला बी म्हणायला माझं मी जातो, तू थांब. समजदार झाली तू आजारी पडल्यापासून.